नमस्कार. स्वागत आहे तुमचं अभिनव जी के चॅनलवर. या चॅनलवर तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे महत्त्वाचे प्रश्न मिळतील. मुख्यतः स्पर्धा परीक्षांसाठी इयत्ता 5वी ते 10वीचा अभ्यासक्रम असतो. त्यामुळे आजपासून आपण इयत्ता 8वीचा इतिहास सुरू करत आहोत. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. प्रश्न क्रमांक 1. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणती क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली? पर्याय क्रमांक 1 मित्रमेळा, पर्याय क्रमांक 2 गदर, पर्याय क्रमांक 3 अनुशीलन समिती, पर्याय क्रमांक 4 इंडिया हाऊस. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मित्रमेळा. प्रश्न क्रमांक 2. पंजाबमध्ये कोणी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले? 1 पंडित श्यामजी वर्मा, 2 राजगुरू, 3 रामसिंह कुका, 4 सुखदेव. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रामसिंह कुका. प्रश्न क्रमांक 3. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? 1 चंद्रशेखर आझाद, 2 खुदीराम बोस, 3 पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, 4 रासबिहारी बोस. याचे उत्तर आहे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा कोणी दिला? 1 वि. सावरकर, 2 वासुदेव बळवंत फडके, 3 लोकमान्य टिळक, 4 बाळकृष्ण चाफेकर. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके. प्रश्न क्रमांक 5. वासुदेव बळवंत फडके यांनी शस्त्रविद्येचे शिक्षण कोणाकडून घेतले? 1 अण्णाभाऊ साठे, 2 रासबिहारी बोस, 3 वि. सावरकर, 4 वस्ताद लहुजी साळवे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वस्ताद लहुजी साळवे. प्रश्न क्रमांक 6. 1904 साली मित्रमेळा या संघटनेला कोणते नाव देण्यात आले? 1 वंदे मातरम, 2 इंडिया हाऊस, 3 अभिनव भारत, 4 गदर. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अभिनव भारत. प्रश्न क्रमांक 7. वि. सावरकरांनी कोणता ग्रंथ लिहिला? 1 गुलामगिरी, 2 सत्यार्थ प्रकाश, 3 संवाद कौमुदी, 4 1857चे स्वातंत्र्य समर. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1857चे स्वातंत्र्य समर. प्रश्न क्रमांक 8. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध कोणी केला? 1 भगतसिंग, 2 राजगुरू, 3 अनंत लक्ष्मण कानेरे, 4 सुखदेव. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनंत लक्ष्मण कान्हेरे. प्रश्न क्रमांक 9. बंगालमध्ये कोणती क्रांतिकारी संघटना कार्यरत होती? 1 अनुशीलन समिती, 2 गदर, 3 वंदे मातरम, 4 इंडिया हाऊस. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनुशीलन समिती. प्रश्न क्रमांक 10. 1908 साली कोणत्या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली? 1 अनंत लक्ष्मण कानेरे, 2 चंद्रशेखर आझाद, 3 खुदीराम बोस, 4 भगतसिंग. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खुदीराम बोस. प्रश्न क्रमांक 11. क्रांतिकारी संघटनेचे जाळे बंगालबाहेर कोणी विस्तारले? 1 अनंत लक्ष्मण कान्हेरे, 2 खुदीराम बोस, 3 रासबिहारी बोस, 4 प्रफुल्ल चाकी. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रासबिहारी बोस. प्रश्न क्रमांक 12. व्हॉइसरॉय हार्डिंग्जवर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य कोणी केले? 1 अरविंद घोष, 2 वीरेंद्र कुमार बोस, 3 रासबिहारी बोस, 4 प्रफुल्ल चाकी. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रफुल्ल चाकी. प्रश्न क्रमांक 13. जर्मनीत स्टुटगार्ट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न कोणी उपस्थित केला? 1 मादाम कामा, 2 भाई परमानंद, 3 लाला हरदयाळ, 4 डॉक्टर खानकोजे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मादाम कामा. प्रश्न क्रमांक 14. अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? 1 इंडिया हाऊस, 2 गदर, 3 मुस्लिम लीग, 4 मित्रमेळा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गदर. प्रश्न क्रमांक 15. गदर या मुखपत्राने भारतीयांना कोणता संदेश दिला? 1 स्वातंत्र्य, 2 समता, 3 राष्ट्रप्रेम, 4 बंधुता.
याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रप्रेम. प्रश्न क्रमांक 16 ब्रिटिशांविरोधी उठाव करण्यासाठी गदर संघटनेच्या नेत्यांवर कोणत्या परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरवले? 1. दुष्काळ, 2. युद्धजन्य, 3. प्लेग, 4. सामाजिक. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 युद्धजन्य. प्रश्न क्रमांक 17 लष्करामधील भारतीय सैनिकांना उठावात सामील होण्यासाठी कोणी उद्युक्त केले? 1. विष्णू गणेश पिंगळे, 2. अनंत लक्ष्मण कान्हेरे, 3. सच्चिंद्रनाथ सन्याल, 4. चंद्रशेखर आझाद. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विष्णू गणेश पिंगळे. प्रश्न क्रमांक 18 सन 1915 मध्ये काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना कोणी केली? 1. सुभाषचंद्र बोस, 2. रासबिहारी बोस, 3. ओबिदुल्ला सिंधी, 4. चंद्रशेखर आझाद. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओबिदुल्ला सिंधी. प्रश्न क्रमांक 19 काकोरी कट ही घटना केव्हा झाली? 1. 9 ऑगस्ट 1915, 2. 9 ऑगस्ट 1925, 3. 9 ऑगस्ट 1928, 4. 9 ऑगस्ट 1931. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9 ऑगस्ट 1925. प्रश्न क्रमांक 20 1928 साली कोणत्या मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये या तरुणाने हिंदुस्तान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली? पर्याय क्रमांक 1 आहे फिरोजशाह कोटला मुंबई, पर्याय क्रमांक 2 आहे फिरोजशाह कोटला दिल्ली, पर्याय क्रमांक 3 फिरोजशाह कोटला नागपूर, पर्याय क्रमांक 4 फिरोजशाह कोटला चेन्नई. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फिरोजशाह कोटला दिल्ली. प्रश्न क्रमांक 21 हिंदुस्तान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते? 1. राजगुरू, 2. चंद्रशेखर आझाद, 3. भगतसिंग, 4. सूर्यसेन. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंद्रशेखर आझाद. प्रश्न क्रमांक 22 लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला कोणी गोळ्या घालून ठार केले? 1. सूर्यसेन, 2. खुदिराम बोस, 3. भगतसिंग, 4. अनंत लक्ष्मण कान्हेरे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भगतसिंग. प्रश्न क्रमांक 23 भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली? 1. कराची, 2. लाहोर, 3. पुणे, 4. दिल्ली. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लाहोर. प्रश्न क्रमांक 24 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारकांनी कोणत्या 2 शस्त्रागारातील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली? 1. माणगाव, 2. सोलापूर, 3. चितगाव, 4. पुणे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चितगाव. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली? 1. काकोरी, 2. गदर, 3. चितगाव, 4. इंडिया हाऊस. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चितगाव. प्रश्न क्रमांक 26 जालियनवाला बाग हत्याकांडाला कोण जबाबदार होता? 1. जॅक्सन, 2. डायर, 3. ओडवायर, 4. कर्झन. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओडवायर. प्रश्न क्रमांक 27 ओडवायर याचा वध कोणी केला? 1. भगतसिंग, 2. सुखदेव, 3. राजगुरू, 4. उधमसिंग. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उधमसिंग. प्रश्न क्रमांक 28 वासुदेव बळवंत फडके यांनी कोणाला संघटित करून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठाव केला? 1. रामोशी, 2. धनगर, 3. मराठा, 4. ब्राह्मण. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रामोशी. प्रश्न क्रमांक 29 वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू केव्हा झाला? 1. 1583, 2. 1683, 3. 1783, 4. 1883. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1883. प्रश्न क्रमांक 30 सन 1897 साली पुण्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना कोणत्या प्लेग कमिशनरने जुलूम जबरदस्ती केली? 1. डायर, 2. कॉर्नवॉलिस, 3. रँड, 4. डलहौसी.
याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रँड. प्रश्न क्रमांक 31. कोणत्या ठिकाणी मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरुद्ध फार मोठा उठाव केला? 1. मध्य प्रदेश, 2. बिहार, 3. राजस्थान, 4. कर्नाटक. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिहार. प्रश्न क्रमांक 32. सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी कोठे मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली? 1. नाशिक, 2. अहमदनगर, 3. नागपूर, 4. पुणे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाशिक. प्रश्न क्रमांक 33. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? 1. महात्मा गांधी, 2. आचार्य विनोबा भावे, 3. जयप्रकाश नारायण, 4. डॉक्टर राम मनोहर लोहिया. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आचार्य विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 34. 1942च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला काय म्हटले जाते? 1. ऑगस्ट क्रांती, 2. प्रतिसरकार, 3. फॉरवर्ड ब्लॉक, 4. लाल सेना. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑगस्ट क्रांती. प्रश्न क्रमांक 35. नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने कोणती बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली? 1. अंदमान व निकोबार, 2. दीव व दमण, 3. गोवा, 4. कोलकाता. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अंदमान व निकोबार. प्रश्न क्रमांक 36. कोणत्या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली? 1. 1942च्या, 2. 1939च्या, 3. 1940च्या, 4. 1935च्या. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1935च्या कायद्याने. प्रश्न क्रमांक 37. भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणाकडे होते? 1. विनोबा भावे, 2. मौलाना आझाद, 3. जयप्रकाश नारायण, 4. महात्मा गांधी. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जयप्रकाश नारायण. प्रश्न क्रमांक 38. भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता हा गट रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात स्थापन करण्यात आला? 1. अलिबाग, 2. पेन, 3. महाड, 4. कर्जत. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्जत. प्रश्न क्रमांक 39. 1937 मध्ये देशातील किती प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या? 1. 12, 2. 8, 3. 10, 4. 11. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 11. प्रश्न क्रमांक 40. कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने किती प्रांतांमध्ये संमिश्र मंत्रिमंडळे बनविण्यात आली? पर्याय क्रमांक 1 4, पर्याय क्रमांक 2 8, पर्याय क्रमांक 3 5, पर्याय क्रमांक 4 3. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 3. प्रश्न क्रमांक 41. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात कोणाचा पक्ष घेतला? 1. चीन, 2. फ्रान्स, 3. अमेरिका, 4. रशिया. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेरिका. प्रश्न क्रमांक 42. इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी भारतात कोणाला पाठविले? 1. रॅमसे मॅकडोनाल्ड, 2. माउंटबॅटन, 3. स्टॅफर्ड क्रिप्स, 4. आयर्विन. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्टॅफर्ड क्रिप्स. प्रश्न क्रमांक 43. युरोपात दुसरे महायुद्ध केव्हा सुरू झाले? पर्याय क्रमांक 1 1914, पर्याय क्रमांक 2 1939, पर्याय क्रमांक 3 1918, पर्याय क्रमांक 4 1945. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1939. प्रश्न क्रमांक 44. भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सहभागी झाल्याची घोषणा कोणत्या व्हॉइसरॉयने केली? 1. व्हॉइसरॉय आयर्विन, 2. व्हॉइसरॉय लीना लिथिगो, 3. माउंटबॅटन, 4. स्टॅफर्ड क्रिप्स. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्हॉइसरॉय लीना लिथिगो. प्रश्न क्रमांक 45. राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने केव्हा राजीनामे दिले? पर्याय क्रमांक 1 मार्च 1942,
पर्याय क्रमांक 2 7 ऑगस्ट 1942, पर्याय क्रमांक 3 8 ऑगस्ट 1942, पर्याय क्रमांक 4 नोव्हेंबर 1939. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नोव्हेंबर 1939. प्रश्न क्रमांक 46. राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव केव्हा संमत केला? पर्याय क्रमांक 1 मार्च 1942, पर्याय क्रमांक 2 14 जुलै 1942, पर्याय क्रमांक 3 नोव्हेंबर 1939, पर्याय क्रमांक 4 7 ऑगस्ट 1942. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 14 जुलै 1942. प्रश्न क्रमांक 47. 7 ऑगस्ट 1942 रोजी गवलिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे सुरू झाले? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 सुरत, पर्याय क्रमांक 3 मुंबई, पर्याय क्रमांक 4 दिल्ली. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई. प्रश्न क्रमांक 48. नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली तिरंगा घेऊन मिरवणूक काढली? 1 राजेंद्र कुमार, 2 शिरीष कुमार, 3 अरुण कुमार, 4 विजय कुमार. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिरीष कुमार. प्रश्न क्रमांक 49. कोणाच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला? 1 महात्मा गांधी, 2 मौलाना आझाद, 3 पंडित नेहरू, 4 विनोबा भावे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी 1942 साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रतिसरकार स्थापन केले? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 सातारा, पर्याय क्रमांक 3 सांगली, पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सातारा. धन्यवाद अभिनव जी के चॅनल पाहिल्याबद्दल.